म्यूट युअर साऊंड एव्हरीवन. चला धडा घेऊया पुढचा. पुढच्या धड्याचं नाव आहे वाहतूक. हा तुम्हाला जो धडा आहे इयत्ता 5वीचा वाहतूक किंवा ट्रान्सपोर्ट म्हणतो त्याला आपण. हा धडा तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये घ्यावा लागेल मला, कारण सेमीवाल्यांना हा धडा मराठीमध्ये आहे आणि इंग्रजीवाल्यांना हा धडा इंग्रजीमध्ये आहे. ठीक आहे. चला, ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? वाहतूक. तुम्हाला बघा या ठिकाणी 2 चित्र दिसत आहेत. तर एका ठिकाणी तुम्हाला जो मुलगा दिसतोय तो बघा, हा जो पहिल्यांदा मुलगा काय आहे तो चालत चाललेला आहे. यू कॅन सी गाईस, शिवकांत इज कमिंग. दिस बॉय इज गोइंग, दिस बॉय इज वॉकिंग. ऍक्च्युअली चालत चाललेला आहे. त्यानंतर हा मुलगा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी तो सायकलवर चाललेला आहे. काय चाललाय? सायकलवर चाललेला आहे. अँड यू कॅन सी हिअर वन मोर पिक्चर वेअर ही इज गोइंग. दिस बॉय इज गोइंग इन अ कार. हा कुठून झालेला आहे? कारने चाललेला आहे. गेटिंग गाईज? समजलं तुम्हाला? 3 गोष्टी आपण पाहिल्या या ठिकाणी. वी हॅव सीन 3 थिंग्स हिअर. सो हिअर बघा, लक्ष द्या तुम्ही. यू हॅव सीन 3 चिल्ड्रन हिअर. So children, let us try an experiment. Choose a friend's house, park, shop or school that is 1 kilometer away from your home. First, on the first day, walk to your chosen place. Then on the second day, ride to it on your bicycle. Third, on the third day काय करायचं तुम्हाला? टेक अन ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईल म्हणजे काय? एखादी कुठली गाडी घ्यायची. तेच तुम्हाला मी रिपीट करतोय बघा मराठीवाल्यांसाठी सुद्धा, कारण त्यांना पण ते गोष्टी झाल्या पाहिजे. बघा, हा मुलगा सायकलवर चालला, पायी चाललाय आणि कारने चाललाय. तुम्हाला एक प्रयोग करायला सांगितलाय. बघा काय आहे प्रयोग तुमचा. सो काय सांगितलं लक्ष द्या मुलांनो. आपण एक प्रयोग करूया. तुमच्या घरापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर असणारे मित्राचे किंवा मैत्रिणीचे घर, बगीचा, दुकान, शाळा इत्यादी पैकी एक ठिकाण तुम्हाला निवडायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे? चालत जायचंय. तर जायचं आहे, चालत जायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सायकलवर जायचं आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला जायचं आहे स्वयंचलित वाहनाने, म्हणजे मोटरसायकल किंवा कार किंवा रिक्षा वगैरे. ठीक आहे. चला, आणि तुम्हाला सांगितलंय काय की हे करत असताना तुम्हाला शाळेचे दप्तर नेहमी सोबत ठेवायचे आहे. 3ही प्रवासासाठी एकच मार्ग वापरायचा आहे. लक्षात घ्या. समजा तुम्हाला काय सांगितलं परत सांगतो बघा. बघा, सो व्हॉट विल हॅपन गाईज. काय आहे बघा तुम्हाला दिलेलं आहे हिअर. So while doing this, always take your school bag with you. Use the same route for all 3 journeys. Now note down the following. So काय नोट डाऊन करायचं आहे? You have to note down first the time taken for each journey on each of the 3 days. तर 3 दिवसाला तुम्हाला किती टाइम लागला वो आपको नोट डाऊन करना है. राइट. सपोज तुम्ही चालत गेले, तुम्हाला लागले 30 मिनिट्स सपोज. ठीक आहे. किती मिनिट? 30 मिनिट्स. सायकलवर गेले तुम्हाला लागले 20 मिनिट्स. आणि तुम्ही रिक्षाने किंवा कारने किंवा मोटरसायकलने गेले तो आपको लगा 10 मिनिट्स. किती मिनिटं लागले? समजा 10 मिनिटं लागलो. राईट. देन पुढे बघा काय. हा, अजून तुम्हाला काय प्रश्न? परत येतो मी या प्रश्नांकडे. आधी एक एक प्रश्न पण घेऊया बघा. लेट्स सी वन क्वेश्चन गाईज. बघा काय विचार तुम्हाला मार्ग एका वापरला. तर पहिलं त्याने विचारलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तिन्ही दिवशी प्रवासास लागलेला वेळ तुम्हाला नोंद करायची आहे. जेव्हा तुम्ही चालत गेले तेव्हा तुम्हाला किती वेळ लागला? समजा तुम्हाला 30 मिनिटं लागले. जेव्हा तुम्ही सायकलवर गेले समजा तुम्हाला 20 मिनिटं लागले. आणि तुम्ही स्वयंचलित वाहनाने गेला तेव्हा समजा तुम्हाला 10 मिनिटं लागले. किती मिनिटं लागले तुम्हाला? 10 मिनिटं लागले आपण असं मानूया. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला विचारली यांनी काय विचारलं बघा इथे. सेकंड क्वेश्चन काय की कोणत्या प्रवासात सर्वात जास्त कोणत्या प्रवासात सर्वात कमी वेळ लागला? हे उत्तर तुम्ही देऊ शकता. फॉर विच जर्नी. ओके. विच जर्नी टूक द लॉंगेस्ट टाइम अँड विच टूक द शॉर्टेस्ट टाइम. Please mute your sound. Mute your sound. Aditya Rathod, mute your sound. Aryan Chauhan, mute your sound. Please guys. जेव्हा डिस्कशन असेल तेव्हाच आपल्याला आवाज चालू ठेवायचा असतो. अदरवाइज प्लीज म्यूट युअर साऊंड. क्वेश्चन नंबर 3. ऑन विच जर्नी डिड यू हॅव टू कॅरी युअर ओन थिंग. बरोबर. परत सांगतो प्रश्न काय बघा. हा, एक सेकंड गाईज. प्रश्न काय तुम्हाला? क्वेश्चन नंबर 3 याच्यामधला आहे तुम्हाला. कोणत्या प्रवासास तुम्हाला स्वतः साहित्य वाहून न्यावे लागले? नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता प्रवास आरामदायी वाटला? कोणता प्रवास तुम्हाला आरामदायी वाटला? क्या क्वेश्चन गाइस देखो. ऑन विच जर्नी डिड यू हॅव, सॉरी ये नहीं, विच जर्नी वॉज द मोस्ट कंफर्टेबल जर्नी.
Yes, so the journey of car was more comfortable. On which journey did you have to use fuel? तुम्हाला कोणत्या प्रवासामध्ये इंधनाचा वापर करावा लागला? नेक्स्ट हा बरोबर कार उत्तर आहे. नेक्स्ट धूर आवाज यांचा त्रास कोणत्या प्रवासात जास्त जाणवला? धूर आवाज यांचा त्रास कोणत्या प्रवासात तुम्हाला जास्त जाणवला? क्या क्वेश्चन देखो गाइस. On which journey were you most bothered by smoke and noise? Tell me guys. Okay guys, so we have seen the question. आता पुढे वळूया आपल्या धड्याकडे. काय बघा. So from your answers, you will see that walking takes the most time and you have to put in labor to carry your own things. Using a vehicle saves time and effort. Getting guys? तर तुम्ही जी काही उत्तरं दिली आहेत, तर तुम्ही जी काही उत्तरं दिलीत ना, या तुमच्या उत्तरांवरून किंवा जी काही नोंद तुम्ही केली आहे, यावरून तुम्हाला काय कळेल की तुमच्या लक्षात आले असेल की पायी चालत जाताना जास्त वेळ लागतो व साहित्य वाहून नेण्यासाठी श्रम करावे लागतात. वाहनाचा वापर केल्यामुळे वेळेची व श्रमांची काय होत असते, बचत होत असते. बरोबर की नाही? परंतु अजून काही गोष्टी आहेत, जसं बघा, यू मस्ट हॅव ऑल्सो रिअलाइज दॅट वी नीड टू यूज फ्युएल्स इन ऑटोमोबाईल्स, राईट? दिस causes air and noise pollution. It means that different modes of transport have different advantages and disadvantages, right? बघा, लक्ष द्या. तर तुम्ही तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की स्वयंचलित वाहनांसाठी तुम्हाला इंधनाचा वापर करावा लागतो. या वाहतूक साधनांमुळे हवेचे आणि आवाजाचे काय होत असते, प्रदूषण होत असते. म्हणजेच काय, तर वाहतुकीचे चांगले पण आणि वाईट असे दोन्ही परिणाम होत असतात. चला पुढे बघा काय आहे. सॉरी, इकडे आधी वाजू हे. So in today's high speed world, we have to depend on several modes of travel and transportation of goods. Modern means of transport have many advantages. कोणकोणते advantages बघा इकडे. फर्स्ट वन काय बघा इकडे, work gets done sooner, time and efforts are saved, trade is facilitated, different parts of the world are now connected due to transport facilities. The transport of goods, even on a global level, has become simple and easy. As so many things are easily available, the lifestyle of people has improved. And finally, the facilities of tourism, health, education have become speedier. काय म्हणलं तर स्पीडियर बनलेलं आहे. परत रिपीट करतो बघा मी, काय काय मुळाचा फायदा काय आपल्याला झाला बघा. तर आजच्या युगामध्ये बघा, आजच्या गतिमान युगात प्रवास आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी आपल्याला विविध साधनांची गरज असते, आपण त्याच्यावर अवलंबून असतो. त्याचे फायदे काय काय बघा, काय काय फायदे आहेत बघा त्याचे. तर काय काय फायदे बघा. पहिलं तर त्यामुळे तुमची कामं जलद होतीने होतात, वेळ व श्रमांची बचत होत असते, व्यापार वाढीस चालना मिळत असते. जगातील विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयीमुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. जागतिक स्तरावर देखील वस्तूंची वाहतूक सहज आणि सोपी झाली आहे. विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे. पर्यटन आणि आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झालेल्या आहेत. बरोबर की नाही?